वर्ध्यात DRIच्या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। तर उपराजधानीपासून फक्त 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या या कारखान्याचा मुद्दा विधानसभेतही गाजला। वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघाचे आमदार सुमित वानखेडे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आणि सखोल चौकशीची मागणी केली। 192 कोटी किमतीचे 128 किलोचे मेफेड्रोन म्हणजे MD ड्रग हे मिळाले आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अधिवेशन चालू असताना 70 किलोमीटर दूर MD ड्रगचा ग्रामीण भागात कारखाना हे अतिशय धक्कादायक अशी बाब आहे। आतापर्यंत जेवढाही मेट्रो सिटीज असते त्या ठिकाणी पार्टी ड्रग म्हणून MD ड्रगचा वापर होतो, परंतु पहिल्यांदा हे ड्रग हे सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आलेला आहे। अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर घटना आहे। याच्या DRIने ही कारवाई केली, परंतु जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला याची काहीही माहिती नाही। त्या ठिकाणी 285 किलोच्या जवळपास कच्चा माल अजून सापडलेला आहे। करोडो रुपयाचा माल त्या ठिकाणी उपलब्ध काल DRIला झालेला आहे। या घटनेचे अध्यक्ष महोदय दोनच अर्थ निघतात। एक म्हणजे वर्धा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा ही पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, किंवा पोलीस यंत्रणेचे लागेबांधे अशा पद्धतीच्या अवैध ड्रग रॅकेट चालवणाऱ्या लोकांशी आहेत।